म्हणजे 100 नंबरी आम्ही कोल्हापुरी ही कोल्हापूर संदर्भाच्या 100 व्हिडिओच्या सिरीज मध्ये आज आपण दाखवलंय कोल्हापूरचं पट्टण कोडोली मध्ये असणारं विठ्ठल वीरदेव मंदिर। या मंदिराची जत्रा दसऱ्यानंतर येणाऱ्या भूम पौर्णिमेला होती। देवाच्या दर्शनासाठी चालत यायचे। फारांडे बाबा पट्टण कोडोली मध्ये पोहोचल्यात। आजच्या दिवशी गर्दी कमी आहे। अच्छा विठ्ठल म्हणजे पांढरं होय आणि वीरदेव म्हणजे महादेव। आदिलशाह बादशाह स्वतः मंदिरावरती चाल करून आला आणि या ठिकाणी घाव टाकायचा प्रयत्न केला। राष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून विविध जाती धर्माचे लोक सुद्धा या ठिकाणी आत्मीयतेने दर्शनाला येतात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या धमाकेदार व्हिडिओमध्ये। आज आहे दसऱ्यानंतरचा 8-10 दिवस झाले। दसऱ्यानंतर 8 दिवस झाल्या मी आलोय पट्टण कोडोली गावामध्ये। म्हणजे इथं काय आहे की महाराष्ट्रातील भारतातील सगळ्यात मोठी विठ्ठल वीरदेव यात्रा आहे। म्हणजे ते पण इथं आहे भंडाऱ्याची सगळ्यात मोठी दंगल, म्हणजे गिनीज बुकमध्ये सुद्धा नोंदवली जाणारी अशी भंडाऱ्याची उधळण असते विठ्ठल वीरदेव यात्रा पट्टण कोडोलीतली। मंडळी, पट्टण कोडोली ही कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एक तीर्थस्थळ आहे। कोल्हापूर पासून जवळपास 17 किलोमीटर अंतरावर आहे। पट्टण कोडोली जग प्रसिद्ध आहे ते तिथल्या विठ्ठल वीरदेव मंदिरामुळं आणि त्या मंदिराच्या यात्रेत होणाऱ्या भंडाऱ्याची दंगल, फारांडे महाराजांची भाकणूक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनगरी हेडा नृत्य यासाठी पट्टण कोडोली जगात फेमस आहे। तर आल्यानंतर मी या ठिकाणी फारांडे बाबांचं आपण दर्शन घेणार, जे की या ठिकाणी भाकणूक करतात त्यांना विठ्ठल मंदिराचं मोठं मान आहे, त्यांचं आपण दर्शन घेऊया पहिल्यांदा। त्यानंतर जत्रा कशी झाल्या आणि आपण एक दिवस ॲडव्हान्स होलो, त्यामुळे आता बघायला मजा येणार आहे की म्हणजे या मंदिराची जत्रा दसऱ्यानंतर येणाऱ्या भूम पौर्णिमेला होत्या। पूर्वीच्या काळात सोलापूरच्या खेलोबा घराण्यातील काही भक्त देवाच्या दर्शनासाठी चालत यायचे। आज सुद्धा या जत्रेचा पहिला मान या खेलोबा घराण्याकडेच आहे। फारांडे बाबा म्हणजेच नामदेव महाराज वाघमोडे हे या खेलोबा घराण्याचेच वंशज आहेत। कोजागिरी नंतर नामदेव महाराज म्हणजेच फारांडे महाराज सोलापुरातून माढा तालुक्यातील अंजन गावातून निघतात। जवळजवळ 11 दिवसाच्या पायी दिंडीनंतर खेलू महाराज फारांडे बाबा पट्टण कोडोलीमध्ये पोहोचतात। इतक्या दिवसांचा त्यांचा उपवास शेळ्या मेंढ्याच्या दह्या दुधानं सुटला जातोय। इथं आल्यानंतर विठ्ठल विरोबा देवाची आरती करून फारांडे बाबा आपल्या दगडी गादीवरती येऊन बसतात आणि दुसऱ्या दिवशी छत्रपतींची तलवार आल्यानंतर इथं होत्या भंडाऱ्याची दंगल। सगळ्यात मोठी वैशिष्ट्य आहेत का इथली होणारी भंडाऱ्याची उधळण आणि या ठिकाणी होणारे हेडम नृत्य, त्याचबरोबर फारांडे बाबा या ठिकाणी भाकणूक करतात। तर भाकणूक म्हणजे काय, पुढच्या वर्षात राजकारणात इकॉनॉमिकमध्ये जगामध्ये काय होणार आहे, रोगराई येणार आहे, सगळं दिसणार आहे। आणि ते या ठिकाणी भाकणूक केली जाते आणि ती तंतोतंत खरी ठरते। आपण आता फारांडे बाबांचं दर्शन घेतले, त्या ठिकाणी ओव्या चालू आहे। हा जो 14 दिवसाचा फारांडे बाबांचा गादी म्हटलं जातं आहे, तिथं पहिल्यांदा दर्शन घेतलं आपण। आता आपण जत्रेत एंट्री करतो। आत्ता गर्दी व्हायला लागल्या, गोव्या जत्रा आता काय काय आलंय ते उद्या मेन दिवस। आज जरा गडबड झाली, यायला ॲडव्हान्समध्ये आले। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना तो फक्त आपल्या तुषारसाठी करतोय। तुषारची लई इच्छा होती की रव्या ह्या जत्रेचा व्हिडिओ तू करायला लागतोय म्हणून। झालं असं, आपला डाव गांठला होता, कारण आपण जत्रेच्या 1 दिवस अगोदर आलो होतो। बातमी मिळाली होती की फारांडे बाबा पट्टण कोडोलीमध्ये पोहोचल्यात आणि आपल्याला पण जायला पाहिजे, कारण यात्रेला सुरुवात झाली। हे माहिती नव्हतं की फारांडे बाबा आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून यात्रा सुरू होणार आहे, म्हणजे भंडाऱ्याची दंगल। ठीक आहे, आलोच आहे तर देवदर्शन करूनच जाऊया। फारांडे बाबांचं दर्शन घेऊन त्या चौकातून सरळ पुढे आल्यावर मंदिराची भव्य दिव्य अशी कमान मेघडंबरी आपलं स्वागत करते। त्या मेघडंबरीतली त्या कमानीतली भव्य अशी घंटेचा नाद करून आपण मंदिरात अशा तऱ्हेने आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केला। या ठिकाणी चौथरा इथला चौक लई मोठा आहे, हजारो लोक एका टाइमला बसतील असे ठिकाण आहे।
आजच्या दिवशी गर्दी कमी आहे. आज जत्रेचा पहिला दिवस आहे. खरी जत्रा उद्यापासून असणार आहे. तर आपण आता पहिल्यांदा मंदिराचं दर्शन घेऊया. ज्या गोष्टीसाठी मी इथं आलो होतो ती गोष्ट आज नव्हतीच, म्हणजे भंडाऱ्याची दंगल. डोकं चालत नव्हतं काय करावं. मग डोक्यात एक आयडिया आली, चला इथं आलेल्या लोकांचे प्रत्येकाचं इमोशन कॅप्चर करायचं. प्रत्येकाच्या डोक्यात काय चाललंय, ते आहेत कसं, त्यांचा पेहराव. लोक हळूहळू येत होते, मंदिरात जमत होते, प्रत्येक जण दर्शनाच्या नादाला लागलं होतं. मग या मामांच्याकडून जरा जत्रेची माहिती घेतली. मामा, जत्रा कशी कशी असते इथली सांगा की, जत्रेची माहिती दे की इथल्या. जत्रेची आजच्या दिवशी नानादेव गेला. हा नानादेव आलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी नानादेवाला नाव देऊ घालणार गावाली. मग ती गाडीला येऊन बसणार. पुन्हा कोल्हापूरच्या राजाची तलवार येणार. आता पुन्हा बादशाचं बाशिंग आलं. बाशिंग आता कोल्हापूरच्या राजाची तलवार 500 जवान तिथून इथे येणार समजतो. तिथून देव नानादेव उठला. परत पाटलाच्या तो तलवार आधी लावायचं, ती लावायला लावून दार लावून आणते ती पाटील. पुन्हा यांच्या हातात तलवार देते महाराजांच्या. किती दिवस चालत्या? उद्याच होणार होय. दोनला एक दिल्ला परत निघते. भंडारा कधी चालू होणार आहे? उद्याच होणार. आज काहीच नाही. आज उद्याला मान सकाळपासून चालू दररोज. अहो इथं माणसं बघायला मिळते त्या भांडारा. पायी भांडार 40 टन 60 टन भांडार एक काय सांगताय? खोटं बोलत नाही नाही, खरंय खरंय. आम्ही एक दिवस अगोदर चालू. असा देव कुठंच नाही. जागृत देव मध्ये तिथंच आहे. बरोबर. लावून तलवार आणून खेळाय हातात दिलेली असते. होय. तशी नाही. दोन्ही देव एकत्रितच. कोणते कोणते? विठ्ठल आणि महादेव, पांडुरंग आणि महादेव. बरं बरं. म्हणजे एकत्रित आहे ती. भाऊ अलग अलग ठिकाणी. अच्छा अच्छा. विठ्ठल म्हणजे पांडुरंग होय. आणि बिरदेव म्हणजे महादेव. महादेव. गंगासुरांच्या विठ्ठलानं सांगितलं. हा विठ्ठल म्हणले गंगासुर मला प्रश्न झाले. हा. मग बिगर फुलाचं फळ द्यायचंय. बिगर फुलाचं फळ द्यायचं म्हणल्यावर देव प्रसन्न माग काय मागायचं. जेव्हा वाटलं महादेवाला दिले असताना अमरावती पुस्तक राज्य असं मागं देऊन टाकू. देव पोळ्या पण प्रसन्न महादेव माग काय मागायचं. बिगर फुलाचं फळ आणि बिगर पुरुषाचं बाळ द्या. देवाला वडी वैन रात चिच बनव हाय डाट. चिच बनव हाय डाट. चिच बनव हाय डाटवा. कर्ज घेतात ईसा देव. कर्ज घेतात ईसा देव. कोलवडीच्या माळावर शिखर मंडप झाली नव. शिखर मंडप झाली नव. शिखर मंडप झाली नव. एवढ्या शिखरव मंडपातव 4 कांद्यावर 5 गोळ. आणि गोड्या त्यालाचा दिवाजळ. एवढ्या शिखरव मंडपात त्या सोन्याच्या साखळ्यावर जाता सोडील्या मोखळ्यावर. जय गुरुदेवाचं चांगलं. मामांचा आवाज गर्दीमुळे काही जास्त ऐकायला येत नव्हता. त्याच्यामुळं पुढची स्टोरी मी तुम्हाला सांगतो. मी आहे ना त्यासाठी. तर बिरोबा हा भगवान शंकरांचा 20वा अवतार आहे असं सांगितलं जातंय. गजलिंग आणि वेडासूर नावाच्या राक्षसांना मारण्यासाठी महादेवाने बिरोबाचा अवतार घेतला होता. या राक्षसांच्या नावावरूनच गजनृत्य आणि हेडम नृत्य हे धनगरी नृत्य अगदी प्रसिद्ध आहेत. बिरोबा अवतार कार्यात असताना बिरोबा दीर्घकाळ ध्यान तपस्येमध्ये मग्न होते. आणि त्यांचं तप असं चालू राहिलं तर त्यांचं अवतार कार्य पूर्ण होणार नाही याची भीती इंद्रदेवांना होती. या विचारानं इंद्रदेवांनी तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलंच नाही. म्हणून त्यांनी श्रीहरी म्हणजे विष्णूंच्याकडे गेलेत. मग पांडुरंग रूपी श्रीहरी बिरोबाच्या भेटीला आलेत. त्यांची भेट झाली पट्टणकोडलीच्या इथं. यानंतर हे दोघेही पट्टणकोडलीचे ग्रामदैवत श्री कल्लेश्वर महादेव यांच्या भेटीला आलेत. कल्लेश्वर महादेवांनी या दोघांनाही पट्टणकोडलीतच राहून कार्य करायची विनंती केली. खडकीच्या माळावर त्यांचं मंदिरही स्थापन करून दिलं आणि नारोबा गावडे या पुजारीची त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी नेमणूक केली. तर मंडळी, हे आहेत श्री विठ्ठल आणि बिरदेव. या दोघांना भाऊही मानलं जातं. तर मंडळी, ही गोष्ट होती त्या मामाच्याकडून ऐकलेली.
आता या ठिकाणी एक ऐतिहासिक गोष्ट घडलेली असे दस्त पण आहेत. ती कथा अशी आहे, आदिलशहाच्या राजवटीमध्ये सिद्धगोंडा पाटील हे वसगडी गावचे पाटील होतात. सिद्धगोंडा पाटील हे विठ्ठल बिरदेवाचे मोठे भक्त होते. दुष्काळाच्या काळात सिद्धगोंडा पाटील यांनी 12 वर्ष फाळ भरला नव्हता. त्याच्यामुळं आदिलशाह बादशाने त्यांचं फरमान काढलं होतं धरून आणायसाठी. सिद्धगोंडा पाटलासनी धरून नेताना ते पट्टण कोडोलीच्या इथं आले असताना त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची विनवणी केली. मंदिरात गेल्यानंतर त्यांनी विठ्ठल बिरदेवापुढे याचना केली, देवा मी तुझा एवढा मोठा भक्त आहे आणि माझ्या वाट्यात अशी का गोष्ट आली, मी लोककल्याण केलं असताना मला शिक्षा का. श्री विठ्ठल बिरदेवाने त्या क्षणी पाटलांना अदृश्य केलं. या गोष्टीला पुरावे होते मंदिराचे पुजारी आणि आदिलशाही फौज. ही गोष्ट आदिलशाह बादशाच्या कानावर गेल्यावर आदिलशाह बादशाह स्वतः मंदिरावरती चाल करून आला आणि या ठिकाणी घाव टाकायचा प्रयत्न केला, पण त्याला या ठिकाणी साक्षात्कार घडला. या ठिकाणी त्याचा अल्लाच आहे असा त्याला भास झाला. बादशाह भांबावून गेला आणि त्याने या ठिकाणी मटणाचा नैवेद्य घेऊन आला. देवापुढे जाऊन निवदाचं ताट उघडलं. बघतो तर काय, बादशाह आश्चर्यचकित होऊन आचाट पडला होता. मटणाच्या ठिकाणी दूध भाताचा नैवेद्य तयार झाला होता. बादशाला कळून चुकलं, हा फार मोठा चमत्कार झालाय. त्या दिवसानंतर बादशाह श्री विठ्ठल बिरदेवाचा भक्त झाला आणि या प्रत्यर्थ मंदिराच्या शेजारीच दर्गा सुद्धा उभारलाय. म्हणूनच महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून विविध जाती धर्माचे लोक सुद्धा या ठिकाणी आत्मीयतेने दर्शनाला येतात. मंडळी, या सगळ्या कथा दंतकथा अगदी पुराण कालापासून चालत आल्यात. पण मला इथे एक सगळ्यात मोठी भावलेली गोष्ट म्हणजे काय सांगू का, इथं आलेला प्रत्येक भाविक आपली एक वेगळी आठवण निर्माण करून जात होता. प्रत्येक जण एकमेकाला भांडारा लावून एकमेकाच्या पायाला हात लावून दर्शन घेत होता. ते प्रत्येकात इथं विठ्ठल बिरदेव बघत होते. ओके, मंदिराच्या वरती आलोय. आकाश पाहायला दिसतात का पाठीमागे, आणि हे आहे मंदिराचं शिखर. मंडळी, 100 नंबरी आम्ही कोल्हापुरी ही कोल्हापूर संदर्भाच्या 100 व्हिडिओच्या सिरीजमध्ये आज आपण दाखवलंय कोल्हापूरचं पट्टण कोडोलीमध्ये असणारं विठ्ठल बिरदेव मंदिर. या ठिकाणी होणारी भाकणूक आणि भंडाऱ्याची उधळण सगळ्यात जबरदस्त असत्या. हो, जाता जाता छत्र्यांची फिरवणी आणि भाकणूक लागलंच बघून चला.